जाल्ले आसा। कला अकादमी गोवा हाचे थिएटर आर्ट फॅकल्टी अभ्यासक्रम पूर्ण करून नाट्य विभागात पदवी मेळिल्ली आसा। अनेक नाटकांत प्रभावी घातला। गोंयांतले अनेक भजनी कलाकार तबल्याची साथ दिल्ली आसा। माऊली प्रोडक्शन ह्या संस्थापक आणि मालक आसात। गोंयची भाषा आणि संस्कृतीक चालना दिवपा खातीर गोंयकार भाषेत सोशल मीडियाचेर मालिका तयार मनोरंजन अर्थपूर्ण आणि दर्जेदार सिनेमॅटिक निर्मात्यान ताणें गोंयची ओळख संस्कृती आणि परंपरा समाजा मुखार हाडून ह्या अमूल्य योगदाना खातीर आयज तांकां मनापासून अभिनंदन करता। कृपया सगळ्यांनी ताळयो वाजून ताचें योग्य अभिनंदन करचें। नाव घेता हांव श्री महादेव शशिकांत शेटये आसा। सध्या श्री कामाक्षी हायर सेकंडरी विद्यालय कोरगांव हांगा शिक्षक म्हणून संगीत शिक्षक म्हणून ते कार्यरत आसा। ताणें संगीत शिक्षणाच्या क्षेत्रात उत्स्फूर्त भूमिका पार पडल्या। कोरगांव आणि फुडें शिक्षण सावंतवाडी हांगा पूर्ण केल्लें आहा। ताणें शिक्षक म्हणून आपले सेवेक सुरवात केल्ली। सुमार 40 वर्सां ताणें विद्यार्थ्यांक शिक्षण दिवन समाजाचे घडावळ केल्ली आसा। तांचे अमूल्य सेवे खातीर आमी तांकां मनापासून अभिनंदन करता आणि ह्या सत्कारान त्याचो गौरव करता। ताळयो वाजून कार्य केल्लें आसा आपल्या आसा। शेतकी क्षेत्रात आदर्श निर्माण करून आयज आमी त्याचो संगीताचे शिक्षण गुरुवर्य सोमनाथ बुवाचारी, गुरुवर्य दामोदर उर्फ भाई शेवडे आता ह्या 3 राज्यांतल्या नाट्य स्पर्धेला गौरव कुंभार या नाट्यकार तबला साथीदार दूध व्यवसाय क्षेत्रात आदर्श निर्माण केला। जोरदार ताळ्यान मानेस ताचो सत्कार करूया। नेक्स्ट नाव फुडलें नाव हांव घेता श्री शिल्पी अशें हें काम तेच्या ह्या सेवे खातीर आमी तेचो आज सत्कार करता। तक परिश्रमात जिद्द आणि अत्याधुनिक शेती पद्धती आता सगळे फेलिसिटी कृपया रेडी रावचे। नेक्स्ट नाव मोहिनी मनोहर आसोलकर नाव हांव घेता दीपाली प्रभाकर जोशी। फुडलें नाव गुरुदास परशु काशीनाथ सहदेव महाराज रमेश गंगाराम सुदेश श्री मालवणकर। नेक्स्ट नेम सुरेंद्र उत्तम अपुले भिवा परब केशव तीन उत्तम मयेकर कृपया रेडी रावचे। नेक्स्ट नाव मोहिनी मनोहर आसोलकर नाव हांव घेता दीपाली प्रभाकर जोशी। फुडलें नाव गुरुदास परशु काशीनाथ सहदेव महाराज रमेश गंगाराम सुदेश श्री मालवणकर। नेक्स्ट नेम सुरेंद्र उत्तम अपुले भिवा परब केशव तीन उत्तम मयेकर जे कितें काम केलां ते तशेंच आमी खुबशे प्रोग्राम जे 12 वर्सां
आमच्या नरेंद्र मोदी आयज जाल्ले आसा तेणी काम करून दाखयल्लें आसा, ताका लागून खुबशे आमी प्रोग्राम आमी पेडण्यानूय घडोवन दिल्ले आसा, जशे पार्टीन आमकां सांगलेले ते हितून. आनी जे आयज हांगासर आमचो डायनेमीक CM प्रमोद सावंत सर, तो एक आमच्या गोंयांक लागून एक देवा सारकें तेणी आमच्या आयज बऱ्यान बरें काम करून दिल्लें आसा. कित्याक लागून म्हणटा, जे आयज आमकां तुमकां सनात डिस्ट्रिब्यूट केल्ले आसा, सनात हे कितें, आयज तुमकां सुखाची झेम पडटली जेन्ना हे आमचें आपलें घर आसता, जेन्ना आपलें घर स्वताचें आसन पासून आपलें घर आसना. ताका लागून एक तेणी विचार केलो, जे आयज आमचे कोमनीदाताचे म्हणनाका, 20 प्रोग्राम म्हणनाका, अशे खुबशे हितून आमचे कोण लोकांक खंयसर त्रास जाता. ताका लागून तेणी एक बऱ्यान बरी स्कीम काडली आनी ज्या स्किमी तर्फे आयज तुमकां आयज आमच्या पेडण्यान 70 सनात हे डिस्ट्रिब्यूट केल्ले आसा. तरी आतां तेजो प्रोसेस फुडले चालू आसा, खुबश्यो फुडें जातल्यो. ताका लागून म्हाका दिसता तुमी सगळ्यांनी पयलीं बरो आशिर्वाद दिवचो आमच्या गोंयचो CMाक डॉक्टर प्रमोद सावंत सराक, ज्या आयज तेणी तुमकां सुखाची न्हीद दिल्ली आसा, झेम दिल्ली आसा. नाजाल्यार कितें जाता, तुजो स्वताचो प्लॉट आसलो पासून जाल्यार, तुजें स्वताचें घर आसल्या पासून जाल्यार दुसरो तुजेर केस घालता. ते केसीन वचून म्हाका दिसता 10 वर्सां, 20 वर्सां, 25 वर्सां भुरगे व्हडले जातात, ते पासून केसी काबार जायना. ताका लागून आयज तुमकां कसलें टेन्शन आसचें ना, म्हणून हें टेन्शन तकले वयले गेलें म्हणून आयज तेणी खूब बरें काम केल्लें आसा. हांवूय ताका एप्रिशिएट करता. ताका लागून सगळ्यांनी एकदां ताका ताळयो मारच्यो म्हाका दिसता, जे ताजें एप्रिशिएशन जे आयज तेणी सगळ्यांक बरें बरें हे आमच्या गोंयांक लागून काम केल्लें आसा. आनी गोंयांक आमकां तो खूब फायदो जाल्लो आसा. कित्याक आयज लोकांनी खुबशे अशे कितल्योश्योच म्हाका दिसता केसी अश्यो कितलेच वर्सां चलयल्ल्यो आसा. लोकांक स्वताचे आपले भांगर पासून घाण दवरून, लोकां कडले पयशे पासून मागून त्यो केसी चलयल्ल्यो आसा. ताका लागून आयज तेणी बरो विचार घेवन तकलेन सगळ्यांक घेवन तेणी आयज हे बऱ्यान बरो हे सनात डिस्ट्रिब्यूट करपाचो आनी सनात लोकांक कशें आपले स्वताचें घर कशें आसचें हे तेणी आयज दाखोवन दिल्लें आसा आनी करूनय दिल्लें आसा. आनी तशेंच आयज जे कोणाक कसले स्किमी आसा, ताका लागून आयज गव्हर्मेंटाच्यो स्किमी ज्यो आयज आमच्या BJP सरकार आसा, त्यो खुबश्यो स्किमी आसा. म्हाका दिसता हर एक घरान लोकांनी स्किमी घेतलेल्यो आसता आनी हर एक घरान BJPचो खंय ना खंय 1 रुपया तरी तेंच्या घरान पावलेलो आसा. ताका लागून ह्यो ज्यो स्किमी आसा, ह्यो स्किमी तुमकां लागून केल्ल्यो आसा सरकारान. ताका लागून ह्यो सरकाराच्यो स्किमी तुमी घेवपाची खूब गरज आसा. जो बारीक मणसो कसो वयर सरचो हो विचार आमच्या सरकाराचो आसता, BJP सरकाराचो. ताका लागून हो तुमी विचार घेवन फुडें वचपाचो. जो तुमकां कितें प्रॉब्लम जाता जाल्यार हांगासर ऑलरेडी हांगासर आमचे सगळे हेजे येयल्ले आसा, तेंच्या कडेन तुमी कितें डॉक्युमेंट्स जाय, बाकीचे तुमकां कितें प्रॉब्लम्स आहा जाल्यार ते तुमकां सांगतले. ताका लागून सगळ्यांनी हो फायदो घेवचो. तो फायदो आसा स्वताक लागून, स्वता आपूण तो पांयार वयर सरतलो आनी आपलो स्वता आपली चूल कशी चलयतलो. ताका लागून सगळ्यांक हांव सांगूंक सोदतां, हो गव्हर्मेंटाचो तुमी फायदो घेवचो. तशेंच जे घराचे सनात जे आयज आमच्या गव्हर्मेंटान सगळ्यांक दिवपाचे विचार केला, तुमी तो प्रोसेस करचो. म्हाका दिसता थोडे जाणांक अशें दिसता कितें तो खुबशे प्रोसेस आसा ताका मातसो टायम लागता. कोणा ऑफिसान गेलो जाल्यार ऑफिसान तुका रावचो पडटा. ताका लागून ते सोडचे न्हू खंयसर आपलो टायम. ही तुमकां संद परत मेळची ना. ताका लागून ही संद तुमी घेवपाची गरज आसा. ताका लागून हांव सगळ्यांक सांगूंक सोदता, रिक्वेस्ट करता, जे आयज आमच्या सरकारान तुमकां बरी हे दिल्ली आसा, संदी दिल्ली आसा, आपले स्वताचें घर कशें आपले जावचे, ताका लागून ही संदी तुमी खऱ्यांनीच घेवपाची. तशेंच आयज सगळ्यांक बऱ्यान बरो हांगासर हो प्रोग्राम घडोवन हाडलेलो. ताका लागून हांव सगळे आयज ऑफिसरांक थँक्स म्हणटा आनी आमच्या पत्रकारांकय बी आनी सगळे जाण हांगा येयले म्हणून थँक्यू व्हेरी मच. जनकल्याण शिबिरा अंतर्गत आमी हांगा कावंटर लायल्ले आसा, जेणे करून जी सरकारान येवजिल्ले आसा की चडांत चड लोकांनी, गोंयच्या लोकांनी ह्या योजनेचो लाभ घेवचो. त्या खातीर हे जे कावंटर फाटल्यान लायल्ले आसा, आमचो फॉर्मल प्रोग्राम जाल्या उपरांत सगळ्यांनी त्या रिस्पेक्टीव कावंटरान वचून आपली फॉर्मां घेवची. तेंचे कितें क्वेरीज आसा जाल्यार आमी स्टाफ थंय बसयल्ले आसा, तेंच्या कडल्यान क्लॅरिफाय करून घेवपाचें. पण ते करच्या पयलीं तुमकां हांव एक ब्रीफ जे मेन योजना आसा म्हजे घरा अंडर ते तुमकां सांगपाक सोदतां.
तर पहिली जी स्कीम आसा म्हज्या घरा अंडर ती आसा की 20 पॉयंट प्रोग्राम. 20 पॉयंट प्रोग्राम जी पयली अलॉटमेंट केली जाताली ती ऑक्युपन्सी 2 म्हणून जाताली. पण ही जी स्कीम आसा तेच्या अंतर्गत तुका ऑक्युपन्सी 1 सर्टिफिकेट मेळटा आणि हे सर्टिफिकेट मेळपाक जाय जाल्यार जो एलिजिबल एप्लिकंट आसा तो तेचे कडेन 20 पॉयंट प्रोग्रामा अंडर अलॉटमेंट लेटर आसपाक जाय, जे लेटर पयलीं दिल्ले आसा ते. आतां समज एक एक्स मनशाक अलॉटमेंट लेटर दिल्ले आसा आणि तो जर कलेक्टरा कडेन लेटर करता की आपणाक ऑक्युपन्सी 1 जाय म्हणून, जाल्यार तेका ते मेळोंक शकता. तेणी आपले प्रिस्क्राईब जे कितें डॉक्युमेंट आसा ते लावपाक जाय. प्रिस्क्राईब जे डॉक्युमेंट आसा ते लावपाक जाय, प्लस तेणी अलॉटमेंट लेटर लावपाक जाय. हे जाली एक कॅटेगरी. सेकंड कॅटेगरी जर जेका अलॉटमेंट केला 20 पॉयंट प्रोग्रामा अंडर आणि तो जर एक्सपायर जाला जाल्यार तेजो जो भुरगो आसा तेणी तेचे डेथ सर्टिफिकेट लावन लिगल हेराचे कितें तरी डॉक्युमेंट लावन तेणी एप्लाय करपाक मेळटा. आणि तिसरी कॅटेगरी आसा ती समज एकट्या कोणाक तरी अलॉटमेंट गव्हर्मेंटान केला आणि तेणी अनऑथरायजली जर तिसऱ्या मनशाक ट्रान्सफर केला आणि त्या मनशान ट्रान्सफर जाल्या उपरांत थंय पोजेशन घेवन तेणी जर घर बांदला जाल्यार तेकाय ते 20 पॉयंट प्रोग्रामा अंडर ऑक्युपन्सी 1 घेवपाक मेळटा. ते हे जे सर्टिफिकेट आसा हे तुमी एप्लाय करपाक जाय नॉर्थ गोवा कलेक्टर पणजी हांगा. तशी सेकंड स्कीम आसा ती रेग्युलायझेशन ऑफ अनऑथरायज्ड स्ट्रक्चर एट कम्युनिदाद लँड. हेची जी डेजिग्नेटेड ऑथॉरिटी आसा ती आसा एडिशनल कलेक्टर 1. आमच्या पेरनेम तालुका खातीर गव्हर्मेंटान एडिशनल कलेक्टर 1 गुरुदास देसाय हाका डेजिग्नेट केल्लो आसा, जेचे लागीं तुमी पणजे वचून एड्रेस करपाक जाय. एडिशनल कलेक्टर 1 आनी कम्युनिदाद लँड आसा ती रेग्युलायज करच्या खातीर एप्लिकेशन दिवपाक जाय. आता ही कम्युनिदाद लँड रेग्युलायज करच्या साठी एप्लिकेबल कोण आसतलो? जो मनीस लँडलेस आसा, जेच्या नावाचेर कांयच जमीन ना, तो मनीस हे एप्लिकेशन भरू शकता. पण हे एप्लिकेशन भरच्या पयलीं ताका गरजेचें आसा ती NOC ऑफ कन्सर्न लोकल कम्युनिदाद आणि सेकंड आसा ते प्री डिसेंट रेसिडन्स सर्टिफिकेट. म्हणजे 28 फेब्रुवारी 2014 पयलीं तो 15 वर्सां गोव्यान रावता म्हणून कन्सर्न मामलेदारा कडल्यान तेणी रेसिडन्स सर्टिफिकेट घेवपाक जाय. प्लस तेणी ते जे हे आसा पळय अंडर कम्युनिदाद लँड जो मॅक्झिमम तांकां एरिया दिल्ली आसा ती 300 स्क्वेअर मिटर. तेच्या वयर तुका ह्या स्किमी अंडर मेळोंक शकना. आणि तुजें जर घर धाकटें आसा 100 स्क्वेअर मिटर 50 स्क्वेअर मिटर जाल्यार तुज्या घराची प्लिंथ एरिया तुका मेळटा आणि प्लस तुका चारूय सायडीन 2 मिटर सरावंडींग आसा पळय ते मेळटा. हेचे खातीर तुजी जे हे आसा डॉक्युमेंट आसा ते तुवें एप्लिकेशन भरपाक जाय, एफिडेविट दिवपाक जाय, प्लस झोनींग सर्टिफिकेट लावपाक जाय. आणि तुजें मेन घर आसा ते 28 फेब्रुवारी 2014 पयलींचें आसपाक जाय. आणि इको सेन्सिटीव झोनाक तुजें झोनींग पडलेलें आसपाक जायना. इको सेन्सिटीव झोन म्हणजे CRZ आसूंक जायना, पॅडी फिल्डान आसपाक जायना, तशेंच नॉन डेव्हलपमेंट झोनान आसपाक जायना, फॉरेस्टान आसपाक जायना. अशें जर झोनींग आसत जाल्यार ते स्किमीचो लाभ घेवपाक मेळना. तशेंच थर्ड स्कीम आसा ती इलिगल एनक्रोचमेंट ऑर इलिगल कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊस ऑन गव्हर्मेंट लँड. हे जे एप्लिकेशन आसा ते तुमी म्हाजे कडेन म्हणजे डेप्युटी कलेक्टरा कडेन एप्लाय करपाक जाय. हे एप्लिकेशना अंडर सुद्दां जो एलिजिबल पर्सन आसा तो लँडलेस आसपाक जाय आणि तेचे जे घर आसा ते 28 फेब्रुवारी 2014 पयलीं कन्स्ट्रक्शन जाल्लें आसपाक जाय. हातूनय तुका 28 फेब्रुवारी 2014 पयलींचे 15 वर्साचे रेसिडन्स सर्टिफिकेट कन्सर्न मामलेदारा कडल्यान घेवपाक जाय. आणि हे जे हेतून जी एरिया दिल्ली आसा ती मॅक्झिमम 400 स्क्वेअर मिटर दिल्ली आसा. म्हणजे तुजी जर 400 स्क्वेअर मिटराकून चड जर एरिया तुवें एनक्रोच केल्ली आसा जाल्यार तुवें ती तुका सरेंडर करपाक जाय गव्हर्मेंटाक. आणि जर तुजी प्लिंथ एरिया कमी आसा घराची 100 जाल्यार तुका सरावंडींग 4 सायडींच्यान 2 मिटर्स एरिया मेळटली. हातूनय तुका जे झोनींग आसा ते तुजें इको सेन्सिटीव आसपाक जायना. तुवें एप्लिकेशन भरपाक जाय, एफिडेविट भरपाक जाय, तुजो 2014 एक्झिस्टन्साचे कितें तरी डॉक्युमेंट आसपाक जाय. डॉक्युमेंट म्हणजे कितें चलता, इलेक्ट्रिसिटी बील, वॉटर बील, जावं तुज्या आधार कार्डार तो नंबर मेन्शन आसपाक जाय, प्रूफ ऑफ कन्स्ट्रक्शन बिफोर 28 फेब्रुवारी 2014 आनी रेसिडेंट आसपाक जाय प्रायर टू 2014 15 इयर्स. मागीर दुसरी आसा ती प्रायवेट लँडार. समज जर आमी आतां म्हाजोच प्लॉट आसा आनी हांवें बांदला आनी हांवें कन्वर्जन सनद घेवंक ना जाल्यार हांवें रुका अंडर येवन डायरेक्टली एप्लाय करपाक मेळटा आनी म्हाजें घर रेग्युलायज जाता. हातून आतां पयलीं जेन्ना आसली तेन्ना आमकां रिस्ट्रिक्टेड एरिया आसली, पण आतां तेंच्यांनी आमची गव्हर्मेंटान एरिया वाडोवन दिला. पंचायत एरियान 600 स्क्वेअर मिटर आसा आणि म्युनिसिपालिटी एरियान
1000 स्क्वेअर मिटर आसा. पण लोकांचो गैरसमज जाता की 600 स्क्वेअर मिटर म्हणजे टोटल म्हाका 600 म्हाजें घर आसत जाल्यार रेगुलरायज जाता. पण हेतून तेंच्यांनी कंडिशन घातला सब्जेक्ट टू द परमिसिबल FAR. म्हणजे तुजो जर 1000चो प्लॉट आसा पंचायत एरियेन जाल्यार तुका जर 60 FAR आसत जाल्यार तुका 600 स्क्वेअर मिटर मेळटली. टोटल तुजो प्लॉट जो आसा पळय तेचे मेळना, सब्जेक्ट टू द FAR मेळटा. तशेंच म्युन्सिपल ज्या विविध योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा मुख्य उद्देश धरून इथं आज हा जनकल्याण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचा हा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आणि याच कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळाचे औचित्य साधून खरं तर पेडण्यातील विविध नागरिकांचं म्हणजे ज्यांनी विविध क्षेत्रात आपली कला वरपर्यंत नेलेली आहे, ज्यांच्या कलेचा सन्मान इथं झालेला आहे, तर त्या सर्वप्रथम मी त्या कलाकारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तर आजच्या या जनकल्याण